आणि परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच्या संविधान शिल्पाची एका मनोरुग्णानं विटंबना केली। त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारादरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। त्यानंतर सोमनाथ यांचं संभाजीनगर इथे इन कॅमेरा शवविच्छेदन पार पडलं आणि मग त्यांचा मृतदेह परभणीमध्ये आणण्यात आला। या ठिकाणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापासून त्यांची अंत्ययात्रा काढत परभणीच्या जिंतूर रोडवरती असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार झाले। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरती त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला। तसंच या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दलित संघटनांकडून केली जाते। या बाबींचा विचार करून संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर अशा पद्धतीचा बिजूर लाठीमार करणं अत्यंत अयोग्य आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। त्यामुळे त्या पोलिसांना ताबडतोब बडतर्फ करावं, त्याची चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे। ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं आहे, तिथूनच मला न्याय भेटणार आहे। जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतोय आणि जो निरपराध आहे, जो संविधानाचा मान सन्मान करतो, कायद्याचा अभ्यास करतो, तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे मारून टाकलेले आहे। आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती। पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात, तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मृत्यू मारून टाकले। माझ्या भावाला माझा लेकरू मरण पावल्या पावल्या जीव घेतल्याच माझा नंबर कसं पोलिसाला भेटलं? माझं लेकरू सुरक्षित जिवंत असल्यावर कसं भेटलं नाही त्यांना? तुमचा आरोप काय? मग काय झालं सवं? माझ्या लेकराला उचलून आणून घर शिरून उचलून आणून मारलेत, पोलीस प्रशासनानं मारल्यात। ज्या माणसाने मारल्यात त्या माणसाला अटक करावं आणि शिक्षा द्यावं। आणि परभणीमधल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटतात। राज्यभरात परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धुळे शहरामध्ये एसटी बसवरती दगडफेक झाली। नाशिक शहादा बसवरती दगडफेक करण्यात आली। यामध्ये काही प्रवासी किरकोळरित्या जखमी झाल्याची माहिती आहे। तर सिल्लोडमध्ये, संभाजीनगर, बीड, नवी मुंबई आणि डोंबिवलीत सुद्धा परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन पार पडलं। बीडच्या अंबेजोगाई आणि कळंब राष्ट्रीय महामार्गावरती डिघोळंबा गावात रास्ता रोको आंदोलन झालं। नवी मुंबईतल्या दिघा इथे सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं।